सो गाईज बघा, दिवस आहे सोमवारचा आणि कालच एविक्ट झालेले कॅन्डिडेट्स आज आलेत इंटरव्ह्यूसाठी. तर प्रभू आणि संकेत पाठक आलेले आहेत, ते बघा त्या कॅबिनमध्ये दिसत आहेत आणि आज भेटूया त्यांना आपण. ही बघा, ही मीडियावाल्यांची सगळं लाईंडअप आहे कार्यक्रम. तर हे असतात इंटरव्ह्यू घ्यायला. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. जसं की तुम्ही बघितलं, आत्ता मी थोडं खाली आलो आहे असंच मुद्दाम हे शूट करण्यासाठी. सकाळी तुम्ही बघितलं ऑफिसमध्ये एंट्री केली आणि मला माहितीच होतं आता ऑब्वियस झाले सगळ्या गोष्टी. तर घुसल्याच समोर संकेत पाठक दिसला, उंच आहेच तो ऑलरेडी. तर तो संकेत पाठक आलेलाच होता इंटरव्ह्यू देण्यासाठी. आणि नंतर बाजूच्या केबिनमध्ये बघितलं तर प्रभूची पण गर्दी दिसत होती. तर प्रभू चेअरवर बसलेला होता, बिचारा छोटासा, दिसत नव्हता एवढा. पण प्रभू आणि संकेत पाठक आज ऑफिसमध्ये आलेले आहेत. आज आपण त्यांना नक्की भेटणार आहोत. म्हणजे मागच्या काही कंटेस्टंटला आपण नाही भेटलो, काहींना स्किप केलं किंवा काहींना असं वाटलं नाही की चल आता भेटूया जाऊन. पण प्रभू आणि संकेत पाठकला नक्की भेटणार, कारण दोघंही आपले फेवरेट होते तसे. आता संकेत पाठकला एवढा वेळ मिळाला नाही गेममध्ये, पण जेवढा खेळला तेवढा ठीक दिसला. मी म्हणेल खूप काही चांगला असं काही नाही हे आपलं मत आहे. पण प्रभू मात्र एवढ्या हुशारीने, शिताफीने आणि त्याचं जे हजरजबाबीपणा होता ना, त्याला एकदम सगळी दुनियादारी माहिती होती, प्रसंगावधान माहिती होतं आणि एकदम चतुर होता तो खऱ्या अर्थाने. तर आपण त्यांना भेटूया. तर चला बघूया कधी वेळ मिळतो आज दिवसभरामध्ये त्याला भेटायचा. तुला एक सकाळपासूनच इथे बघतोय आणि तुला एक गोष्ट खरी सांगतो, म्हणजे इथे ना मी कामाला आहे, एम्प्लॉई आहे. आणि आता अर्धा पाऊण तास आम्ही पप्पांबरोबर बोलत होतो, तुझ्या मी मम्मी पप्पांसोबत बोलत होतो. काल ज्या प्रकारे ते घरामध्ये आले आणि जसं आपल्या गावाकडचं एक माझ्या मामा मी सेम असेच आहेत. आणि मेन म्हणजे ते सगळं असू दे, ते जागेवर असू दे, पण तू ज्या पद्धतीने खेळलाय ना, आता हे मी सगळ्यांना नाही हा डायलॉग मला ते, पण तू जसं ते तुझ्यामध्ये काहीतरी उत्स्फूर्तपणा आहे, खरेपणा आहे. आपल्या गावाकडचं म्हणजे बोलतो ना की तुझं जसं बोलणं असतं तसं डायनामिकली आणि सगळेच तुला अगदी बोलताना विचार करतील असं तुझं बोलणं होतं. म्हणजे त्याच्यानंतर तू एक फनी वाटलं, ते तुझं चावी चोरली आणि ते शिवाय कॅमेऱ्याला दाखवली, म्हणजे ते अनुश्रीचं वेगळं वाटलं, मग तुझं एकदम चांगलं वाटलं. आणि तुझा गॅंग बघून मजा आली. पण तू असं पण वाटलं की अरे अचानकच तुझी एक्झिट झाली. मला पण नव्हतं वाटलं की मी टॉप 5 मध्ये स्वतःला बघत होतो. आम्ही बघत होतो तुला आणि तन्वी, तू म्हणा आणि अजून 1-2 कंटेस्टंट असतील, ती टॉप 5 मधले कंटेस्टंट आहे. आणि मी असं बोलायचं असतं, असा हजरजबाबीपणा पाहिजे प्रभूसारखा, स्ट्रीट स्मार्टनेस असा पाहिजे झलक गावाकडची, ती तुझ्यामध्ये दिसायची. आणि तुला बघून खरंच स्क्रीनवर बघून ना आनंद. माझी मुलगी ओवी आहे, तर तिला पण तू खूप आवडायचं. तर तिला काहीतरी तू ओवीला काहीतरी बोल ना असं. ओवी, टेन्शन घेऊ नको, तुझे पप्पा भेटले, खूप भारी वाटलं. पण काय ना, नेक्स्ट टाइम नक्कीच आपण विजेता होऊ. हा, आणि तो आमच्या मनात ऑलरेडी विजेता असेल. आता चल घरी, आमच्या घरी. तर नमस्कार मित्रांनो, बघा माझा फोन प्रभूच्या हातात आहे, कॅमेरा. आणि आम्ही कुठे चाललोय तर आता काका काकींसोबत एवढा वेळ गप्पा मारल्या, प्रभूसोबत गप्पा मारल्या आणि आम्ही सगळे चाललोय आता त्यांच्या गाडीत बसून आपल्या घरी. कारण मी रिक्वेस्ट केली काका काकींना, प्रभूला, की चला आमचा पाहुणचार एकदा स्वीकारा. तर त्यांनी सगळ्या आपल्या विनंतीला मान देऊन आता आपल्या घरी येत आहेत ते. तर घरी मी फोन वगैरे करून सांगितलं सगळं, थोडंफार डिनरचं आयोजन करायला. आणि आता प्रभू बघा समोर, तुमच्या समोर आहे बिग बॉसमधून निघालेला स्टार. आणि आता आम्ही बिग बॉसचेच एपिसोड बघत चाललोय. आता त्याच्यावरच चर्चा होते. मध्ये तन्वीने सुद्धा प्रभूची आठवण काढली होती, तेव्हा प्रभूच्या डोळ्यात पण आत्ता सुद्धा रिअल टाईम पाणीच होतं. आणि एकदम असं चांगलं वाटतंय की कालच प्रभूला टीव्हीवर बघत होतो आणि आता त्याच्यासोबत एका गाडीत बसून आपण आपल्या घरी चाललोय. काय म्हणतो प्रभू, तुला काय वाटतं आता? खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. तुम्ही मला घरी आजच्या दिवस जागा दिली राहण्यासाठी. जागा दिली असं नको बोलू, अगदी तुझंच घर आहे असं. आणि मी तर जाणारच होतो, रात्रीचाच प्रवास करणार होतो, रातभर चाललो असतो आम्ही. पण तुम्ही बोलले चला तर येतोय आता. नाही असं काही नाही, रात्रीचा प्रवास कशाला, उलट तू घरी येतोय, काका काकी घरी येत आहेत, ती संधी मिळणार, कधी चान्स मिळणार आहे. तर आम्ही पोहोचलोय आता वाशीपर्यंत आणि लवकरच घरी जाऊन तुम्हाला बघायला मिळेल पुढच्या गोष्टी. चला बिग बॉस कंटिन्यू करूया. तर मित्रांनो आता पोहोचलोय घरी, 10:30 वाजलेत, रात्री खूप वेळ झालाय. आणि प्रभूचे सगळे गाडीमध्ये कॉल्स चालू आहे, कोण प्रमोशनला, पॉडकास्टला बोलवते वगैरे, सगळी त्यांची ती गडबड चालू आहे. आणि आता फायनली आलो आहे तो. तर बघा प्रभू आला आता आपल्या सोसायटीत, बिग बॉसमधून बाहेर आलेले कंटेस्टंट. हां
तर बघा बिग बॉसमधून बाहेर आलेले. हां हां घेतलं. चला या, स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच. बसा बसा. तुला नाही एवढं नको, मी गोड प्रभू ओवीचं आवडतं एकदम. ओवीला सांगितलं ना मी, घेतली होती क्लिप. आता तर मित्रांनो आता आलोय घरी, सगळे फ्रेश वगैरे झालेत, गप्पा वगैरे झाल्या सगळ्यांच्या, आणि लेट झाला होता, सगळ्यांना थकवा पण आला होता दिवसभर, त्याच्यामुळे म्हटलं जेवून घेऊया. आणि आज खास प्रभूच्या स्वागतासाठी आणि सगळ्या काकाकी सगळे एकत्र फॅमिलीने पहिल्यांदा आलेत. आणि बिग बॉसच्या घरातून आलोय. फर्स्ट टाइम चिकन इथे खायचंय, घरचं चिकन. पहिल्यांदा घरगुती चिकन आपल्या घरी खातोय प्रभू. तर आज प्रभूच्या साठी स्पेशल घरगुती चिकन रस्सा केला आहे, सुक्कं, कांदा लिंबू आणि बाजरीच्या भाकरी. तुम्ही बाजरीच्या भाकरी खाता का? हो खूप आवडतं. की ज्वारीच्या खात असाल ना तुमच्याकडे? नाही, दोन्ही पण एक नंबर. बाजरीचं खूपच छान वाटतं. हां हां, चांगलं आवडलं ना? करा करा, निवांत एकदम आरामात खा. किचन गुड मॉर्निंग गाईज. हा आहे नेक्स्ट डे आणि सगळे बाहेर उठलेत, त्यांची तयारी वगैरे चालू आहे. नाश्त्याला पोहे वगैरे बनवलेत. आता मी ऑफिसला जाणार आहे आणि मी काल त्यांच्यासोबत आलो ना त्यांच्या गाडीमध्ये, तर माझी बाईक पण घनसोली स्टेशनला राहिली आहे. तर निघताना आता मी सोबतच निघणार आहोत, कारण त्यांना जायचं आहे पुढे ठाण्याला. ब्रह्मांड वगैरे जो एरिया आहे ना ठाण्याला, त्या एरियामध्ये जायचं आहे. का? कारण त्यांना ती तन्वी आहे ना आपली बिग बॉसमधली, तर तिच्यातर्फे त्यांना एक टी व्ही गिफ्ट केला आहे तिने. तर तो तिथून तिने घ्यायला सांगितला होता, म्हणजे मॅनेजरशी कॉन्टॅक्ट करून असं काहीतरी. तर तो काहीतरी 30-32 इंचचा काहीतरी टी व्ही आहे, तर ते तिथून घेणार आहेत. तर कालच होणं होतं, येता घेऊया का? तर मी म्हटलं काल रात्रीचा लेट झाला असता आणि ट्रॅफिक पण लागली असते, त्यापेक्षा सकाळी जाताना घेऊया. तर ते आता निघणार आहेत त्यांच्यासोबत. गाईज गुड मॉर्निंग. आता सगळे रेडी झालेलो आहोत, चहा नाश्ता वगैरे करून सगळं आता निघालो आहोत परत आम्ही. काका कसं वाटलं आपलं घरी येऊन? एकदम खूप छान, भारी वाटलं. अच्छा, नाही सोय वगैरे काय नाही, परत या. उलट कधी मुंबईत आलात वगैरे तर एकदा व्हिजिटला या नक्की असं. आणि काका एक गोष्ट तुम्हाला विचारावीशी वाटते, म्हणजे प्रभू पण आता सोबत आहेच आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर आलेल्या पहिल्यांदा तुम्ही इथे आलात, आम्हाला स्पॉन्सर करण्याची संधी दिली. तर प्रभूचं नाव आहे ना, मी असं आम्ही पण विषय झाला, म्हणजे प्रभू पहिल्यांदा बिग बॉसच्या घरात आला ना, तेव्हा त्याचं नाव आहे ना जे प्रभू, असं नॉर्मली ऐकायला मिळत नाही आपल्याला. प्रभू नाव खूप युनिक नाव आहे. असं म्हणजे देवाचं नाव, असं आदराचं. तर हे नाव ठेवण्याचं कसं काय तुम्हाला म्हणजे असं आलं, कोणी ठेवलं नाव? मीच नाव ठेवलं त्याच्यावरला, की कारण की पहिला म्हणजे मुलगा मला म्हणजे एक मुलगी झाली होती. अच्छा. तर दुसऱ्यांदा मुलगा झाला तर मला ते छान नाव वाटलं. हां हां. तर मी त्याला प्रभूच नाव ठेवू असं. ओके, नाही मस्त नाव आहे एकदम, म्हणजे चांगलं नाव आहे. काही काही आता पालक होणारे असतील ते पण विचार करत असतील. तर आणि प्रभू तू काय सांगशील, कसा होता तुझा बिग बॉसच्या घरातला प्रवास? तुला काय वाटतं कोण जिंकू शकतं? खूप भारी होता प्रवास. आणि आता तर एकदम टॉपला तन्वीच आहे, तर जितकी जिंकू शकते. हां, सगळं आमच्या पण महाराष्ट्राच्या, तुम्ही आतून बोलता ना महाराष्ट्र बघतोय, तर खरंच आमच्या पण मनामध्ये असंच आहे. आणि जे काय आहे ते गाणं आहे ना, पब्लिक सब जानती है, तर ते सगळं कळत असतं कोण कसं वागतोय, कोण कसं. तर आम्हाला पण वाटतंय की तन्वी जिंकावी आणि तन्वीच जिंकेल असं वाटतंय. आणि बाकी आपल्या काटा टीममधून कोणी आलं
तर आनंदच आहे. आनंद. तर काटा टीम तर फेमस आहे. तन्वीताई जिंकणारच. हा. 100% जिंकणार. हो तर चला आता निघूया पुढे. माझं पण ऑफिसला जायचं आहे आणि मग काका सगळे निघतील पुढच्या प्रवासाला. सध्या चालू आहे फोटो सेशन वगैरे. पण बरोबर आहे. इकडे इकडे तू पण ये. समजून सांगते हो मी माझं घनसोली स्टेशन आलं. आता मी उतरतो इथे तू आणि तुम्ही पुढे पेट्रोल पंप आहे. पेट्रोल भरायचं असेल तर पुढे मग डाउनलोड करून द्या बरं मला. येतो. आता मी हे घनसोली स्टेशन आहे इथे आणि मी त्या साईडला जाऊन गाडी घेतो. तुम्हाला हाच रोड आहे. मॅप लावला ना. हा उशीर झाला थोडा पण चालेल काय नव्हतं एक दिवशी. तर चल प्रभू येऊ का भेटू परत लक्षात ठेवा. चला काही आता त्यांना ड्रॉप केले तिथे म्हणजे रस्त्यामध्ये आता खूप सारं असं सांगितलं आहे आणि मला खूप लेट झालं आहे त्यांना. आता मध्ये 1-1.5 तास आज रोज मी घनसोली स्टेशनला 9:30पर्यंत असतो. आज 10:15 झालेत. आणि माझं गाव शिर्डी संगमनेर आळेपटा तुम्हाला माहिती असेल अहमदनगर जिल्ह्यातलं. तर ते गाव आहे माझं. आणि काल तुम्ही जेव्हा टी व्हीवर तुम्हाला बघितलं ना तेव्हा तुम्ही जेव्हा घरामध्ये एंट्री घेतली म्हणजे आपल्या गावाकडचं कोणी आलं ना तर मनाला जसा आनंद होतो ना तसं बघून तुम्हाला वाटलं. आणि तुम्हाला म्हणजे आता मी इथे ना जे प्रत्येक सोमवारी वगैरे घराच्या बाहेर निघतात ना तर त्या प्रत्येकाला भेटायचा प्रयत्न करतो आणि जे मनापासून आवडतात ना त्यांना भेटतो. कधी कधी काही जण जरा वेगळे खेळतात तर त्यांना भेटायची इच्छा होत नाही आतून. खरं सांगतो तुम्हाला. पण ना तुम्हाला हे ना मी आवर्जून सांगतो म्हणजे तुम्हाला ते मनातून छान वाटावं किंवा तुम्हाला आता भेटलोय म्हणून बोलतोय अशा अर्थाने नाही सांगत. मी एक प्रेक्षक म्हणून सांगतोय असा मुलगा म्हणून सांगतोय. प्रभू आहे ना प्रभूला जिंकायची गरज नाही आहे. तो ऑलरेडी जिंकलाय खरं सांगतो. कारण तो ज्या पद्धतीने खेळायचं खेळणे नाही नसू शकतं की असा खेळ तसा खेळ तिथे त्या परिस्थितीला समजून उमजून तो जसा वागलाय जसा बोललाय प्रत्येकाचा. कधी कधी जिथे त्याला वाटलं की मी इथे बोलायलाच पाहिजे तर हजार जवळपणा जो कदाचित तुम्हीच त्याला शिकवला असेल किंवा तो आला असेल. नाही म्हणजे त्याच्या बुद्धी नसतो जे काय असेल ते. आता तसं तर समजा आपण त्याला न सांगताच कळते सगळं. हां एक्झॅक्टली. मी त्याचं एक नोटीस केलं की त्याचं वय 20 वर्ष आहे पण त्याचं बोलण्याची पद्धत वगैरे म्हणजे आता हे बोलणं शेवटी कशामधून येतं जी गावाकडे जी आपली परिस्थिती असते तिला संघर्ष करून आल्यावर जी दुनियादारी म्हणतो आपण जी बघून आल्यानंतर आहे ना बरोबर आपल्यासारख्या माणसाला बरोबर करतं. आता बघा मी इथे कॉर्पोरेट ऑफिसमध्येच काम करतो. कधी कधी आहे ना कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना पण एवढं हे नसतं. हो ते जे आपलं जे म्हणतो ना जे गावाकडे जे असतं जी बरोबर. सध्या परिस्थिती बघितलेली आहे त्यांना जे असं तर तो प्रभू आहे ना खरं एवढं अव्वल खेळलाय ना म्हणजे इव्हन बघा खूप छान खेळला. खूप छान. पहिल्या दिवशी विशालने त्याला उचललं आणि मग तर त्याचं ते कधी मध्ये एकदा चावी घेतली कधी त्याने एंटरटेनमेंट वगैरे म्हणजे प्रभू होता म्हणून एंटरटेनमेंट होती. हो तुमचा कोणी इंटरव्ह्यू घेतला नसेल ना असं. पण मला तुम्हालाच भेटायचं होतं. ओके. खरं सांगतो एकदम मला मस्त वाटलं. माझे मामा मामी जसे तुम्ही लाडू वगैरे करून आणले त्याच्यावर पण माझ्या बायकोवर मी बरीच चर्चा केली की हे ना आपल्या गावाकडे खरं प्रेम असतं. खरंच ना. आणि तन्वीने तुम्हाला साडी दिली आणि ती पण घेत असताना पण तुम्हाला मनात असं वाटतं नाही नाही नको 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 हे खरं आहे ना. आणि सूरज पण मी बघितलं खरंच म्हणजे आता तू कॅमेरा पकडलास मी दाखवतो थांब सूरजला दाखवतो मी दाखवतो. हे बघा हा सूरज हा पण एवढा म्हणजे सूरजने घरामध्ये एंट्री घेतली तो जसा इतरांबरोबर बोलतोय हा विशाल हे ते म्हणजे आपण अरे कळलंच प्रभूचाच भाऊ आहे. खरं एकदम मस्त दोन्ही मुलं आणि तुम्ही पण एवढं छान आहात ना. थँक्यू. तुम्ही आता कसे आला तिथे? आम्ही इंटरव्ह्यूसाठी चालू म्हणजे गाडी घेऊन आला? हो. आणि आता गावाकडे किती काही होतं त्याच्यावर डिफरंट आहे. चालेल चला